नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर कामगार आयुक्तालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, की आपण या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी उपयुक्त असतील असे प्रश्न पाहत आहोत. तर त्याच सिरीजचा आजचा आपला हा 14वा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे की विविध जे काही कामगार कायदे आणि अधिनियम या भागावर तुम्हाला 40 प्रश्न जे विचारले जाणार आहेत. सो 80 गुणांसाठी. तर त्यासाठी त्या विषयाच्या अंतर्गत जे कामगार कायदे व अधिनियम आहेत, तर त्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो पाहूयात पहिला प्रश्न, की वार्षिक सुट्टीचे हक्क मिळवण्यासाठी कामगारानं वर्षात किमान किती दिवस काम केलं पाहिजे? तर जो काही कामगार कायदा 1948 आहे. ओके, कुठला कामगार कायदा? लिहून घ्या, प्रत्येक कायदासुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे. 1948 नुसार जवळपास वार्षिक सुट्टीचे हक्क मिळवण्यासाठी एखाद्या कामगारानं वर्षामध्ये टोटल 365 दिवसांपैकी जवळपास 240 दिवस या ठिकाणी काम करणं आवश्यक असतं. ओके, सो लक्षात ठेवा, ही एक महत्त्वाची अट त्या ठिकाणी आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि परत सांगायला गेलं तर या पदांसाठी जर तुम्हाला कायद्याचे स्पेशल MCQs वगैरे आपल्या बॅचमध्ये ॲड केलेले आहेत. जवळपास 32 कायद्यांचे MCQ आलेले आहेत. बाकीचे जे काही रिमेनिंग 18 कायदे आहेत ते तुम्हाला परत मिळून जातील. डेमो PDF सुद्धा ऑलरेडी आहे. ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. अर्जुन नावाची बॅच आहे. ओके, ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु. त्या ठिकाणी जॉईन तुम्ही होऊ शकता. ओके, सो लवकरात लवकर जॉईन व्हा. बऱ्याच जणांना कल्पना नाही आहे. लक्षात ठेवा, ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी दरामध्ये सगळ्यात ब्रँडेड बॅच किंवा सगळ्यात दर्जेदार बॅच आमच्या टीमनं चालू केलेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचे MCQ तर मिळणारच. त्यासोबत 50 जे विविध कामगार कायदे आहेत, तर प्रत्येक कायद्यानुसार आमच्या टीमनं MCQ बनवून दिलेले आहेत. प्रत्येक विशिष्ट कायद्यानुसार त्या कायद्याअंतर्गत टॉपिक वाईज बनवून दिलेले आहेत. असे 50 प्लस जी काही विविध कायदे आहेत त्या सर्व कायद्यांवर जवळपास 6000 MCQ त्या बॅचमध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत. अजून त्याच्यामध्ये अपलोड होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं डेमो PDF नाही. डेमो PDF आहे. डेमो PDF पाहू शकता. आणि याच्यामध्ये जसा तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे टेस्ट, त्याच पद्धतीनं टेस्ट सिरीजसुद्धा या बॅचमध्ये समावेश करण्यात आलेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सगळी तयारी तुमची या एकाच बॅचमध्ये होणार आहे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर स्टडी विथ गुरु नावाचं जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करा. प्ले स्टोअरला मिळून जाईल किंवा याची लिंक खाली दिलेली आहे. परत दुसरा प्रश्न इथं काय विचारलाय, की कामगार भरपाई कायद्यानुसार नुकसान अपील किती दिवसाच्या आत दाखल करणं अनिवार्य आहे? तर लक्षात ठेवा, कामगार कायदा जो काही कामगार भरपाई कायदा आहे, तर त्या कायद्यानुसार समजा एखाद्या ठिकाणी खटला वगैरे चालू आहे आणि त्या खटल्याअंतर्गत जे काही आयुक्त असतात, कमिशनर असतात, तर त्या खटल्यावर निर्णय वगैरे घेतात. परंतु तोच निर्णय जर समजा एखाद्या कामगाराला पटत नसेल, त्याला वाटत असेल जास्त मुआवजा मिळावा, जो काही नुकसान झालंय ते जास्त मिळावं, तर याच आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध जी आहे ती याचिका, अपील जो आहे तो कामगार या ठिकाणी उच्च न्यायालयात करू शकतो. ओके, उच्च न्यायालयात. तर ते जवळपास अपील करण्याचा जो काही कालावधी आहे तो स्पेशली करून किती दिवसाचा असतो? जवळपास 60 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी कामगाराला देण्यात येतो. ओके, असं डिटेलमध्ये. आणि हे जे काही MCQ पाहत आहात, तर ते सर्व आपल्या बॅचमधलेच टॉपिक वाईज कायद्यानुसार बनवलेले हे MCQ आहेत. ओके, परत कामगार भरपाई कायद्यानुसार कलम 10A नुसार जर मालकाने अपघाताची माहिती दिली नाही आणि अपघाताची माहिती दिली नसेल आणि अपघातात समजा कामगाराचा मृत्यू झाला, तर त्यावर काय होऊ शकतं? तर जो काही मालक असेल त्या कंपनीचा, तर त्या मालकाला जवळपास 1 लाख रुपयाचा दंड वगैरे होऊ शकतो.
असंही ती तरतूद आहे. अगोदर 10,000 होती, परंतु याच्यामध्ये काही सुधारणा वगैरे केलेल्या आहेत. सो सध्याला 1,00,000 ही तरतूद वगैरे त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. सो प्रत्येक कायदा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक कायद्यातल्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. सो ज्या ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व बाबीवर आमच्या टीमनं MCQ बनवलेलं आहे. आणि परत परत सांगतोय, तुमची जी काही एक्झाम आहे ती MCQ फॉर्मॅटमध्ये होणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं MCQचाच सराव करा. ओके. थेरी वगैरे वाचत बसाल तर तुमचा एक कायदा कंप्लीट होण्यासाठी 1 आठवडासुद्धा लागू शकतो. असेही मोठे कायदे आहेत. त्यामुळं जेवढं होईल तेवढं MCQची प्रॅक्टिस करा. ओके. परत तात्पुरते किंवा पूर्णतः अपंगत्वच्या बाबतीत वेतनाचे वाटप करताना अर्धमासिक भरपाई कोणत्या कालावधीच्या समाप्तीनंतर देय असतो? तर लक्षात ठेवा, जो काही कामगार भरपाई अधिनियम आहे, कामगार भरपाई कायदा म्हणा, अधिनियम म्हणा, तर याच्यानुसार ज्या कोणत्याही कामगाराला तात्पुरतं अपंगत्व असेल आणि 16 दिवसाच्या कालावधीनंतर त्याला अर्धमासिक भरपाई देय त्या ठिकाणी असतं. ओके. सो ते जे आहे ते स्पेशली करून 16 दिवसानंतरच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी देणं अनिवार्य असतं. सो लक्षात ठेवा, आता काही काही ठिकाणी 7 दिवससुद्धा असतात, पण या कायद्यानुसार जवळपास 16 दिवसाचा उल्लेख हे बरोबर आहे. परत पुढं बघायला गेलं तर हे पहा की औद्योगिक गृहात ओके कामगारांना पिण्याचं पाणी पुरवताना ते कोणत्या तापमानापेक्षा जास्त गरम नसावं, जसं की उन्हाळ्यामध्ये. ओके. तर लक्षात ठेवा, जे काही औद्योगिक गृहात काम करतात कामगार असतात तर त्यांना पिण्याचं पाणी पुरवलं जातं आणि त्या पिण्याच्या पाण्याचं जे काही तापमान असतं ते 25° पेक्षा कमी अथवा त्याच्या बरोबर असणं अनिवार्य आहे. ही तरतूद आहे. सो लक्षात ठेवा, अशा टाईपचे MCQ तुम्ही करा, कुठूनही करा, तुम्ही सेल्फ करा अथवा कुठलीही बॅच घ्या, असं नाही आहे की माझीच घ्या, पण जे परीक्षेला उपयोगी पडतील तेच सोडवा. ओके. आणि प्रत्येक व्हिडिओत मी जाहिरात का करत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅच वगैरे जॉईन केलेली आहे. ओके. सो त्यांना असं म्हणणं आहे त्यांचं की रिपीट नको सर, वेळसुद्धा वाया वगैरे जातोय म्हणून. ओके. त्याच्यामुळे स्किप करतोय. पण महाराष्ट्रातली सगळ्यात दर्जेदार बॅच आपलीच आहे, हे मी गॅरंटेड सांगू शकतो. परत कंत्राटी कामगार जो हा अधिनियम आहे तो किती किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी कामगार असलेल्या कोणत्याही आस्थापनाला लागू होतो? तर जो काही कंत्राटी कामगार अधिनियम आहे किंवा कंत्राटी कामगार 1970चा जो काही अधिनियम आहे तो स्पेशली करून 20+ कामगार अथवा 20 कामगार जर एखाद्या कंपनीमध्ये असतील अथवा एखाद्या उद्योग संस्थेत असतील. ओके. तर अशा सर्व ठिकाणांना हा जो काही कंत्राटी कामगार कायदा आहे त्याच्या अंतर्गत ज्या काही बाबी वगैरे आहेत त्या सर्व बाबी त्या ठिकाणी लागू होतात. ओके. परत पुढं काय म्हटलंय की हाच प्रश्न आहे कंत्राटी कामगार अधिनियमावर आधारित की कोणत्या कलमानुसार कंत्राटदार वेतन देण्यास जबाबदार आहे? तर लक्षात ठेवा, आता कंत्राटी कामगार अधिनियम नुसार जो आहे तो कंत्राटदार जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे तो वेतन द्यावं अशी तरतूद करण्यात आलेली आहे. जा की कॉन्ट्रॅक्टरनं एखाद्या कुठल्या तरी मालकाचं काम धरलं तर त्या मालकाकडून पेमेंट न घेता त्या कंत्राटी कामगारानं फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टदाराकडून पेमेंट घ्यावं, असं जे आहे ते कलमामध्ये दिलेलं आहे, जे की स्पेशली करून कलम 21 मध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवा या महत्त्वाच्या बाबी. आणि अजून एक सांगतो, जमलं तर कलम जे आहे ते जास्त पाठ नका करू, जास्त करून ज्या काही बाबी आहेत महत्त्वाच्या त्या पाठ करण्यावर फोकस करा, कारण का खूप कलम आहेत आणि कलमाला निगडीत तरी सहसा तरी प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. परत गर्भपाताच्या बाबतीत ओके योग्य पुरावा सादर केल्यास स्त्रीला गर्भपात झालेल्या दिवसापासून किती काळापर्यंत प्रसूतीविषयक लाभाच्या दराने वेतनासह रजा वगैरे मिळते? तर लक्षात ठेवा, जो काही प्रसूती लाभ कायदा आहे ओके प्रसूती लाभ कायदा कधीचा आहे हा कायदा? तर हा जो काही कायदा आहे तो आहे 1961चा. ओके. तर याच्यानुसार एखाद्या स्त्रीचं गर्भपात झालं, मिसकॅरेज झालं
तर त्या मिसकॅरेज संदर्भात एखादा पुरावा त्या स्त्रीनं सादर केलाय, तर ते पुरावा सादर केल्यानंतर ओके, तर त्या स्त्रीला जवळपास पुरावा सादर केल्यापासून पुढील 6 आठवडे तिला जे आहे ते एक पद्धतीनं वेतनसुद्धा दिलं जातं आणि फ्रीची म्हणजे विनाकामाची रजा वगैरे दिली जाते. वेतनासह रजा त्या ठिकाणी मिळते. किती? 6 आठवडे. ओके. सो लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगतो, याच प्रसूती लाभ कायद्यानुसार 1961 नुसार जवळपास एखाद्या महिलेची समजा प्रसूती झाली, तर प्रसूती झाल्यापासून जवळपास तिला 8 आठवडे ओके, जे आहे ते एक पद्धतीनं वेतनासह त्या ठिकाणी रजा दिली जाते. ओके. तर या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. सो नोट डाऊन करून घ्या. आणि म्हणून त्या पद्धतीनं जे काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अनमॅरिड लोकांनाच घेतलं जातं. ते कारणं वगैरे आहेत. कारण का ही सर्व कलमं त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत. सो आशा करतो तुम्हाला हाही भाग महत्त्वाचा होता असेल आणि परीक्षेला सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. बाकी ज्यांनी कोणी बॅच जॉईन केली नसेल, बॅच जॉईन करून घ्या. आत्ताच त्याची कमीत कमी फी आहे. पुढं जाऊन त्या बॅचची फी वाढणार आहे. कारण का त्या बॅचमध्ये ऑनलाईन टेस्ट वगैरे ॲड होणार आहेत. ओके. सो आत्तापर्यंत जवळपास 32 का 33 कायदे यांचे MCQ अपलोड झालेत. याच्यामध्ये बघायला गेलं तर 4 ते 4,500 MCQ उपलब्ध झालेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि बाकीचे जे आहेत ते लवकरात लवकर मिळतील आणि जसे ते उपलब्ध वगैरे होतील तशी बॅचची फीसुद्धा वाढेल. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. काही समस्या वगैरे असतील तर माझा हा नंबर आहे. WhatsAppला तुम्ही SMS करून विचारपूससुद्धा करू शकता. सो बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागात. धन्यवाद.